भयान त्रास. आज खरं वैतागाचं काम होतं, पण डबीने मी संघर्ष करत म्हटलं साईडवर पोहोचावं. साईडवर पोहोचलोच आणि डबीनं बाथरूम हाणायला सुरुवात केली. बाथरूम काय आम्ही अगोदर धरून ठेवलेली. मग डबीला म्हणलं तुझी रील्स बनवतं. डबी म्हणला चालते. रील्स बनवली आणि बाहेरचं थोडंसं पायपिंग बाकी होतं. म्हणजे ती प्लॅस्टरच्या अगोदर काढत होतं, पण त्यांनी प्लॅस्टर अगोदरच करून उरकून ठेवलेलं. नंतर नाही बघा मोठी साईड आहे. भलं मोठं घेतलं की भलं मोठं संघर्ष करावं लागतं. म्हटलं स्नॅप टाकावं. 2-4 स्नॅप बिप काढलं. आता ऐका माझं स्नॅप. पैसा कमाने के बड़ा बनने का है ना मेरा भाई, तो ऐसा कष्ट करना पड़ता है मेरी जान. नंतर एक स्लॅबची पाईप होती, तिला लिपायसाठी सिमेंट थोडंसं कालवलं आणि डब्याला म्हणलं तू व्हिडिओ काढ, तोपर्यंत मी पाईप लिपतो. पाईप लिपणं गरजेचं होतं, कारण डिस्लून कोणी तोडली तर परत आपल्याला जायला टाईम भेटायचा नाही. तिथनं बघा थोडंसं मालकांबरोबर आणि कॉन्ट्रॅक्टरबरोबर डिस्कशन केलं. नंतर वर गेलो. डब्याला म्हणलं चल तुला आमच्या गावचा नजारा दाखवतो. डबी म्हणला चला ठीक आहे. वर गेलो आणि गावचा नजारा बघायला लागलो. नजारा असला बाप होता अक्षरशः काय सांगायचं. घरी आलो आणि येऊन बघतो तर माशांकडे बघ वाटतं. आमची मम्मी बसली माशात रमली, काय करायचं कळत नाही. ही बघा फिल्टर आणि मास काय